करायचे आहेत। 5 षटकांचा सामना तुमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी खेळवला जातोय, त्यामुळे तुम्ही देखील घाई करायची आहे। चला शिवाजी मराठा आपलं क्षेत्ररक्षण लगेचच्या लगेच सजून घ्यायचं आहे आणि पंचांना विनंती असेल सामना लगेचच चालू करून घ्यायचा आहे। चला क्षेत्ररक्षण शिवाजी मराठा प्लीज घाई करा मित्रांनो, अजून 2 महत्त्वपूर्ण सामने खेळणं बाकी आहे। सिंहगड कर्नाटकाची जी फायनल होईल या सामन्यानंतरचा विजयी संघ अगदी आपण पाहतोय तो जागडे प्रतिष्ठान या संघाबरोबर फायनल खेळताना दिसेल। तर 40+ 2 संघ अगदी निलेश दादा भिंताडे आणि आयुष 11 कोल्हापूर या 2 संघांमध्ये अजून देखील अंतिम सामना होणं बाकी आहे। शिवाजी मराठा संघ आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे। त्या दरम्यान मी आमंत्रित करतो चला मनोज बेल्लेकर सरांना मी या ठिकाणी समालोचन करण्यासाठी आमंत्रित करतो। यापुढील सामन्याचं समालोचन झालं नाही नाही असं नाही, समालोचन करण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो। त्यांचा एक बहारदार आवाज सर्व प्रेक्षकांना गेले 2 दिवस जो मंत्रमुग्ध करून टाकतोय, त्यांच्या आवाजामध्ये आपण पुढील सामन्याचं समालोचन ऐकण्यासाठी सज्ज व्हायचं आहे। चालू होणारा जो सामना आहे शिवाजी मराठा क्रिकेट क्लब येरवडा विरुद्ध शशी तारा प्रतिष्ठान ऑल मॉन्स्टर रायगड या 2 बलाढ्य संघांमध्ये आता मात्र सेमीफायनलची एक महत्त्वपूर्ण लढत जी थोड्याच वेळात सुरू होते। शिवाजी मराठा संघ आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर मैदानामध्ये जायचं आहे, पंच त्या ठिकाणी सज्ज झालेत, प्लीज सहकार्य करा। आता मी मनोज बेल्लेकर सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो, मी या ठिकाणी थांबतो, धन्यवाद। धन्यवाद शैलेश सर, ज्यांचा आवाज या दरम्यान अगदी सर्वांनी ऐकला होता। त्यांचं नाव आदरणीय आमचे शैलेश निवंगुणे, ज्यांचा आवाज या ठिकाणी आपण याच्या अगोदर जो ऐकलेला आहे। आमचे मनोज मांजरेकर सर ठिकाणी उपस्थित झालेले आहेत।
त्यांचंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. दुसऱ्या बाजूने म्हणजे नागेश पायगुडे जे आहेत, मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देईल. यांचा सुंदर असा आवाज आपल्या सर्व क्रीडसेकांपर्यंत पोहोचला जातोय. आदरणीय आमचे रघुनाथजी राऊत साहेब ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू शाहीदसाठी आणि पहिला चेंडू फाईन लेगला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि एक सिंगल येताना आपल्याला टॉप 3. आणि या टॉप 3 मधून मेगा फायनलला कोण, जागड्या प्रतिष्ठानच्या विरोधातचा कोण खेळणार, सिंहगड करंडकाची फायनल ते ठरवणार हा मात्र सामना आहे. छत्रपती शिवाजी मराठा येरवडा यांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत भाऊ जगताप नगरसेवक शशीतारा प्रतिष्ठान रायगड यांच्यामध्ये हा सामना आपण पाहतोय. गोलंदाज तयार, रिवाचा प्रयत्न, इथे मात्र काय झालंय, इथे मात्र लाजवाब झेल घेतलाय आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद. कौशल्याने घेतलेला एक लाजवाब झेल, स्वतःला झुकून दिलं आणि त्यानंतर मात्र एक लाजवाब झेल होताना पाहायला मिळालाय. थॉमस 0 वरती बाद झाला, तर थॉमसच्या जागेवरती आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजित मोहिते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त झेल, स्वतःला मात्र उजव्या बाजूला झेपावत झुकून देत कौशल्याने घेतलेला एक लाजवाब झेल. थॉमस 0 वरती बाद. सामना 5 षटकांचा आहे. 1 बाद 1 अशी मात्र सुरुवात इथे नगरसेवक श्रीकांतभाऊ जगताप शशीतारा रायगड संघाची आपण पाहतोय. 5 षटकांचा फक्त सामना आहे. गणेश लिमगुडे आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्राईकला आता अजित असेल, नॉट ट्रॅकच्या बाजूला शाहिद आहे. स्वतःला झुकून देणं काय असतं आणि आयुष्यामध्ये गोष्ट शिकणं सगळ्यात गरजेचं आहे की जोपर्यंत आपण आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट मिळवण्यासाठी स्वतःला जोपर्यंत झुकून देत नाही तोपर्यंत यश मिळत नाही. या झेलवर निश्चितप्रमाणे शिकायला मिळालं. गोलंदाज तयार, गणेश अजितसाठी मारा करे. हलक्या हाताने चेंडू खेळून करायचा प्रयत्न, तिथे एक सिंगल आरामशीररित्या या दरम्यान पूर्ण पूर्ण केली गेली. धापराच्या धावासंख्या 2 आहे. दोन्ही फलंदाज शाहिद आणि अजित आता एक एक धावसंख्येने खातं खोलताना पाहायला मिळत आहेत. नाव आहे छत्रपती शिवाजी मराठा आणि या छत्रपती शिवाजी मराठा संघात खेळणारे मात्र हे जे खेळाडू हे मावळ्यांसारखे मात्र लढतायत. खेळावा लागेल, लढावा लागेल आणि जोपर्यंत तुम्ही लढणार नाही तोपर्यंत विजय मिळणार नाही. लढल्याशिवाय पर्याय नाही. या दरम्यान 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न, इथे चेंडू डायरेक्ट खिडकांचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षण सुरेख या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळाले. परत येतो गणेश उजव्या हाताने मारा करेल, शाहीसाठी मारा कराल. इथे झेल सुटला. बॅटकट होता इथपर्यंत आवाज निश्चितप्रमाणे आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचला गेला होता, परंतु इथे यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू आला नाही, यष्टीरक्षकाच्या पायावरती चेंडू जाऊन तो आदळला. परत एकदा डॉट आलाय. धापराच्या धावसंख्या अवघ्या 2 धावा आहेत. एक फलंदाज बाद आहे. शाहीच्या बॅटमध्ये चेंडू येताना पाहायला मिळाला नाही. श्रीमंत छत्रपती शिवरायांचं असणारं नाव आहे आणि एका एका वाक्यात आपण छत्रपती शिवरायांची महती सांगण्याचे निश्चितप्रमाणे जर प्रयत्न जर केला तर आपल्या 42 पिढ्यांनी भोगलेल्या नरकाचा स्वर्ग म्हणजेच छत्रपती शिवराय आहेत. आणि इथे मात्र चेंडू मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर आहे. छोटूच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर खणखणी षटकार आहे. थैंक यू. हेलो, पहचान कौन? मेरा नाम है मयूर कारंडे. ते मात्र ठिकाणी उपस्थित होत आहेत. मयूरचे मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असताना षटकार आलाय. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. धापराच्या धावा संख्या 8 धावा. बोथ एंड नाहीये, आता सिंगल एंड. एकाच बाजूने गोलंदाजी आणि एकाच बाजूने फलंदाजी असणार. वेळ वाचला जावा म्हणून हा घेतलेला निर्णय, पण वेळ वाचवणं हे खेळाडूंच्या हातामध्ये. वेळ वाचला गेला पाहिजे. अजित मोहिते आता स्ट्राईकला असेल. गोलंदाजी मार्कवरती किरण बेरड छोटू संघाचा संघनायक या ठिकाणी आपल्याला जो गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळणार.
छत्रपती शिवरायांबद्दल आपण चर्चा करत होतो की याच पुण्यामध्ये छत्रपती शिवरायांचं वास्तव्य पाहायला मिळालं. याच पुण्यात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना राजमाता जिजाऊ त्यांना घेऊन आल्या होत्या आणि लाल महाराजच्या तिथे असणारी पहार आणि एक तुटकी वाहन राजमाता जिजाऊंनी फेकून देऊन इथं सोन्याचा नांगर फिरवला होता. ते हे पुणे आहे. इथे एक सिंगल आली, धापलक एकीने वाढेल, संघाची धावासंख्या पुढे जाऊन पोहोचेल. ती आता 9 धावा धापलकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक बाद 9 धावा आहेत. 9 रन. शाहीद पॉवर प्लेचा असताना मात्र दुसरं षटक आपण पाहतोय जे किरण बिरडच्या हातामध्ये आहे. पाहूया. गोलंदाज तयार, पंचांना पार करून. या दरम्यान चेंडू कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना तिथे 2 धावा ज्या आरामशीर त्याच्या पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावासंख्येनंतर धावपलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावासंख्या दुहेरी अंका धावपलक 11 धावा, 11 रन, 11 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 11 धावा. प्रथमतः फलंदाजी करत असताना नगरसेवक श्रीकांत भाऊ जगताप, स्पोर्ट्स क्लब शशीतारा रायगड. किरण या दरम्यान अगदी लॉंग ऑनला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक सिंगल परत एकदा आली आणि एका सिंगलच्या रूपाने धावपलकावरती धावासंख्या आहे ती आता 12 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू असताना करामत काय होणार आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये कम से कम किती मोठी धावासंख्या उभारली जाईल. 50, 55, 60. इथे मात्र लॉंग ऑफला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन चौकार आहे. थँक्यू. आणि या चौकाराच्या रूपाने धावपलक पुढे पोहोचलाय. संघाची धावसंख्या 16 धावा आहेत. 16 रन, 16 रन, 16 वरती धावपलक. रिवर्स शॉर्ट पिच चेंडू त्याचा खेळायला मात्र घेतलेला खरपूस समाचार आणि चेंडू सीमा रेषेच्या अगदी बाहेर. खणखणीत षटकार. थँक्यू. बॉल इथं आपण पाहतो निश्चितप्रमाणे तो बदलला जातोय कारण इथे चेंडू हरवला तर हरवलेला चेंडू बदलत असताना तिथे आपण नवीनच चेंडू घेत असतो. पण पलीकडच्या बाजूला असताना तो काय मित्रपरिवार आहे, जी काही लहान लहान मुलं आहेत, जे तरुण वर्ग आहे, ही सगळी चांगल्या प्रकारची मदत करतायत. मैदानाच्या बाहेर गेलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि शाहीद कदाचित अजितला म्हणला असेल, अजित थोड़ा अंदर मार, बहुत दूर गेंद चली जाती है, तो नया गेंद देना पड़ेगा. अभी खूप दूरवरचा षटकार अगदी पाहायला मिळालाय. चेंडूच्या गोलंदाजीवरती आक्रमण आहे. परत एकदा रिवर्सचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू बॅटवरती आला नाही. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असेल. धावपलकावरती धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जी 22 धावा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपले. एक बाद 22. 2 षटकं या ठिकाणी या दरम्यानची संपली गेली आपल्याला पाहायला मिळतात. आता आपल्याला पाहायचंय 11च्या सरासरीने धावपलक जो बनवला गेलेला आहे. सामना आहे 5 षटकांचा. वेळ वाचणं गरजेचं. वेळ वाचवा आणि यानंतर 40+ दोन्ही टीमने तयारीत राहा. या सेमीफायनलचा टॉप 3 मधल्या सेमीफायनलचा एक डाव संपला की आपण लगेच टॉस करणार आहोत. 40+ दोन्ही टीम्स तयारीत राहा विनंती असेल आपल्याला. तोपर्यंत तुमची प्लेइंग 11 सुद्धा इथे पोहोचणं गरजेचं राहणार आहे. 40+ दोन्ही टीम्स. नवीन गोलंदाज आपण पाहूया. गोलंदाजी मार्कवरती आलाय तो आता अक्षय जाधव. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहोत आणि निश्चितच इथे स्ट्राईकला शाहीद आहे. नॉट्रॅकच्या बाजूला अजित मोहिते. हो 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 हो. हा चेंडू अक्षयचा. नो बॉल. कंबरेपेक्षा जास्त उंची या चेंडूवरती निश्चितप्रमाणे जे पाहायला मिळाले आणि कदाचित अशा प्रकारचे चेंडू टाकले जातात.
खूप जोरदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि चेंडू हातातून सटकला. थोडंसं नियंत्रण सुटलं गेलं चेंडू टाकण्याचं आणि कमरेपेक्षा जास्त उंची चेंडूला पाहायला मिळाली. पुढचा चेंडू फ्रीट आहे आणि या दरम्यान अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन सावकार आहे. धावसंख्या 27 धावा 27. लॉस ऑफ 1 विकेट. 27 धावा आपण पाहतोय. या दरम्यान मिड विकेटला चेंडू पोहोचलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि फिकी त्यापेक्षा चांगली पाहायला मिळते. धापलक एकाने पुढे जाईल. धापलकावरती धावासंख्या आपण पाहतो या ठिकाणी 28 धावा. धापलकावरती तिसरं षटक चालू असताना अक्षय जाधव चेरोपडे. जो प्रेक्षक वर्ग आत्ताच उपस्थित झाला असेल त्यांच्यासाठी निश्चितप्रमाणे सांगेल सिंहगड करंडकाचा असणारा मात्र आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि चिठ्ठी पद्धतीमध्ये निश्चितप्रमाणे आपण पाहिले जे काही 3 टीम्स होत्या तर चिठ्ठीमध्ये या 2 संघांची नावं राहिली गेली आणि हे 2 संघ आमने सामने आलेत. एक टीम आहे नगरसेवक श्रीकांतभाऊ जगताप शशितरा प्रतिष्ठान रायगड तर एका बाजूला छत्रपती शिवाजी मराठा एरवडा. या 2 टीम्स आमने सामने आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण सुरेख फिके लाचबाब एक सिंगल आणि एका सिंगलच्या रूपाने मात्र धापलक वाढतोय. संघाची धावसंख्या जी आहे ती 29 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. आमचे योगेश सर निश्चितप्रमाणे आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. या दरम्यान चेंडू मिस टाईम आहे. नो मॅसेलवरती कुठल्या प्रकारचा निश्चितच अगदी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला नाही आणि त्या दरम्यान 2 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. बरेच जण एक विचार करतील आणि छोटूही तोच विचार करतोय जो इथं स्कोरर आणि बाकीच्या मित्रांमध्ये तेच मला प्रश्नाची नाही की गोलंदाज चेंडूपर्यंत का गेला नाही. कदाचित एक वेळेस असं वाटलं की चेंडू खूप दूरवरती असावा. आत्ताच्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. क्लीन बोल फलंदाज बाद. बाद 32 धावा आहेत. राहिलेले 12 चेंडूमध्ये आपल्याला पाहायचे अजून किती मोठी धावसंख्या उभारली जाते. आपण चर्चा श्रीमंत छत्रपती शिवरायांबद्दल सुद्धा जी करत होतो की छत्रपती शिवरायांबद्दल महती सांगत असताना की आपल्या 42 पिढ्यांनी जो काही भोगलेला नरक आहे त्या नरकाचा स्वर्ग करणारे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. सह्याद्रीच्या कड्याकापरातून गरजणारा नाद म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्या कृष्णा भीमा इंद्रा गोदावरी आणि पंचगंगेच्या अनंत जलरीतील अमृत म्हणजे छत्रपती शिवराय. स्वराज्याच्या 5वीला पुजलेला प्रत्येक अन्यायाचा न्याय म्हणजे छत्रपती शिवराय. धर्मवीरांच्या नसानसातील प्रत्येक रक्ताचा धर्मवीरा थेंब म्हणजे छत्रपती शिवराय. अरे मृत्यूलाही कवटळणारा काशीदांचा
शिवाजी म्हणजेच छत्रपती शिवराय आहेत. पावनखिंडीत लढणाऱ्या 300 मावळ्यांचा जोश म्हणजे छत्रपती शिवराय आहेत. आणि वेडात मराठे वीर दवडलेले 7 वेडात दवडलेल्या 7 वीर मराठ्यांच्या सळसळण्या रक्ताचा पाठ म्हणजे छत्रपती शिवराय आहे. खूप सारी महती आहे. नवीन गोलंदाज आलाय. हा चेंडू विजयवेष्टीच्या बारमाई. खोलवर डाव्याचा चेंडू क्षेत्ररक्षक खूप दूरवर चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आलाय. चेंडू हातातून सटकलाय पण त्याचा फायदा फारसा घेता आला नाही कारण तयारी नव्हती अजित मोहितेची दुसऱ्या धावसंख्या घेण्याची. धावण्याचा धावसंख्या 34 आहे. 34 षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले आणि सामना आहे तो एकूण 5 षटकांचा. वेळ 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 वाचणं गरजेचं राहणार आहे. वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे. इथे बॅट मला वाटतं जी बदलली जाते. नाना आपण पाहतोय अगदी नॉन स्ट्राईकच्या बाजूला स्ट्राईकच्या बाजूला अजित मोहिते आहे आणि धावफलकाची धावसंख्या आपण मध्ये 34 धावा षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू असणार आहे. गोलंदाजीवरती तयार आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. बिग हिट केला आहे आणि अजित मोहितेच्या बॅटमधून चेंडू सरळ अगदी मैदानाच्या बाहेर आहे. षटकार आहे. बंटी पटेल मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. स्ट्राईकच्या बाजूला प्रथमेश नाना पवार, दुसऱ्या बाजूला बंटी पटेल आणि गोलंदाजी मार्कवरती अमित. परत एकदा आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण सुरेख असेल. 1 धाव दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी अगदी केला गेला नाही आणि दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल आली. धावसंख्या 41 धावा 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आणि फलंदाज एकूण बाद आहेत ते 3 फलंदाज या दरम्यान आपण पाहतो जे बाद आहेत. अक्षय जाधव याचं षटक आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये 10 धावा आल्या. किरण बेरडे छोटूच्या षटकामध्ये 14 धावा आल्या. गणेश लिंबोडेला 8 धावा आल्या. अमित आणि यावेळेचा चेंडू मात्र अतिशय सुरे टाकला जातो. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असणार. अचूक टप्प्याचा मारण्याची प्रमाण
परफेक्ट यॉर्क. आउटसाईड द ऑफ स्टंप निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालं. उजवेटीच्या थोडासा बाहेर चेंडू आणि तोही परफेक्ट यॉर्क टाकला गेला. आणि हा चेंडू सुरेख आहे. त्या दरम्यान एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने मात्र धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 42 42 42 धावा आहेत. 4 षटकं संपलीत, 3 फलंदाज बाद आहेत आणि हे षटक अतिशय निर्णायक आहे, जे आता इथं अक्षय जाधव टाकण्यासाठी तयारीत असणार आहे. मला वाटतं अक्षय जाधव असणारे गोलंदाज मार्कवरती शेवटच्या षटकासाठी. अक्षय जाधव शेवटच्या षटकासाठी आलाय. त्याच्या खांद्यावरती जबाबदारी या दरम्यान आपल्याला पाहिजे. समोरच्या बाजूला फलंदाज बंटी पटेल आहे. बंटी पटेल 2 चेंडू आतापर्यंत खेळलाय. 1 धाव त्यांनी आपल्या संघासाठी बनवलेली आहे. 42 धावांसेकंडवरती 3 फलंदाज बाद होताना रायगड संघाचे आपण पाहतोय. शशितारा प्रतिष्ठान टीम ओनर नगरसेवक श्रीकांतभाऊ जगताप आहेत. शेवटचा षटक अक्षय तय्यार. या दरम्यान खोलपाट्याचा चेंडू मात्र खूप दुर्बल चेंडूवर अडवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि इथे फलंदाज सुरक्षित असणार. एक सिंगल. एक सिंगल आली. धाबा वाढला. संघाची धावसंख्या 43 आहे. शेवटचे 5 चेंडू या दरम्यान अक्षयचे याचे बाकी आहेत. हो काय चेंडू टाकला अक्षयने, जबरदस्त. प्रथमेश नानाला मात्र या दरम्यान चेंडू समजू शकला नाहीये. नाना या चेंडूकडे फक्त पाहत राहिलाय. जबरदस्त चेंडू मात्र प्रथमेश पवार नानासाठी मात्र जो टाकला गेलाय अक्षय याच्याकडून. पाहूया गोलंदाज परत एकदा अक्षय तयार आहे. अजूनही 4 चेंडू यायचे बाकी आहेत. गोलंदाज तयार. डावखुऱ्यात आणि मारा करतोय अक्षय. इथे मात्र चेंडू मिड विकेटला जो पोहोचलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल. 1 धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षण सुरेख फिकी लाजवाब. एक सिंगल. एका सिंगल चेरपडे मात्र दापलेकर धावसंख्या 44 रन. 44 वरती त्या दरम्यान अगदी आपल्याला धापलक जो पाहायला मिळतोय. अजूनही 3 चेंडू या षटकातले यायचे बाकी आहेत, या डावातले यायचे बाकी आहेत. शेवटचं षटक आहे. मोठ्या फटक्यांवरती निश्चितप्रमाणे जो आळा बसवला गेलेला आहे, मोठमोठे फटके मात्र थांबले गेलेत. बंटी याच्या बॅटमधून चेंडू लॉंगॉनला, तिथे झेल झालाय. बंटी पटेल बाद. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदर ते अगदी अडवला. 1 धाव. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी मात्र केला गेला नाहीये. फी केला जवाब आहे. आणि आता 1 चेंडू बाकी आहे. 45 धावा धावपालकावरती आपण पाहतोय. 45. शेवटचा 1 चेंडू या डावातला आहे. 5व्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडूमध्ये आता फक्त 3 धावा अक्षय जाधवने आतापर्यंतचे खर्च केलेले आहेत. स्ट्राईकला फलंदाज प्रथमेश म्हात्रे. काय कर्मात करतो आपल्याला पाहिजे. प्रथमेश म्हात्रे या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळेल. फाय.
गोलंदाज तयार आणि इथे मात्र पंचांकडे अपील केलं गेलंय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय दुहेरी धाव जी मिळणार आहे लेग बाईच्या रूपाने. या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धावा तर आहेत, परंतु इथे रिव्ह्यू घेतलाय या चेंडूसाठी. OUT आउट. आउट आहे शेवटच्या चेंडूवरती फलंदाज. तिसऱ्या पंचांचा निर्णय आउट. टोटल स्कोर 45. जिंकण्यासाठी 46 बनवायचे आहेत. आउट आहे. चला बॅट्समन. पंचेचाळीस धावा टोटल बनवले गेले आहेत. 46 बनवायच्यात. बॉल द्या नवीन बॉल द्या मैदानाच्या आत. नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. सामना खूप रंगतदार होणार यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये. पहा एका बाजूला अगदी आपण पाहतोय छत्रपती शिवाजी मराठा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला शशीधरा प्रतिष्ठान रायगड नगरसेवक श्रीकांत भाऊ जगताप यांच्या मालकीचा असणारा संघ निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर पोर्टी प्लसचा टॉस आपल्याला करायचा आहे. प्लेइंग 11 दोन्ही टीमने द्या. एका टीमची प्लेइंग 11 येते माझ्याकडे, दुसऱ्या टीमची अजून बाकी आहे. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आले. सामना सुरू होणं गरजेचं राहील. सामन्यामध्ये अगदी आपल्याला पाहायचंय की
कडवी झुंज होणार यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये. स्ट्राईकला आहे तो दशरथ गवळी. दशरथ गवळी अर्थात सुनू गवळी स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकच्या बाजूला कौशल टिंगरे आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. आणि गोलंदाज मार्ग पहिलं टाकण्यासाठी गोलंदाज फिरोज. पाहूया अगोदरच्या सामन्याचा सुपरस्टार हिरो ज्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता तो फिरोज गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. 46चं टार्गेट आहे. 45 धावा ज्या बनवल्या गेलेल्या पाहायला मिळत आहेत. पाहूया रंगतदार सामना होणार आहे कुठल्या प्रकारची शंका नाही. 30 चेंडू आणि 46 धावा. इथे गोलंदाजांची कसरत आहे आणि या गोलंदाजांच्या विरोधात फलंदाजांची मेहनत असणार आहे. पहिला चेंडू फिरोजचा आणि पहिला चेंडू हवेत परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ताईना झेल आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती बिग विकेट. पहिल्या चेंडूवरती मिळालेलं यश आणि तदनंतर वाढलेला आत्मविश्वास फिरोज आणि त्याचबरोबर रायगड टीमचा. छोटू अर्थात अगदी किरण बिरड स्ट्राईकला असेल. आता इथे चेंडू मात्र डाव्या स्टेजच्या बाहेर व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने संघाचं खातं खोललेलं या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळालं. गोलंदाज तयार आहे या दरम्यान. वा हो क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय की नाही नकार दिलाय. चांगला कॉल कौशल टिंगरेचा निश्चितप्रमाणे या दरम्यान किरण बिरडसाठी पाहायला मिळाला. एक सिंगल आली. छोटू एका धावसंख्येने खातं खोलतोय. संघाची धावसंख्या 2 आहे. 45 जरी कमी धावसंख्या वाटत असेल 46 ह्या काय आत्ता होतील असं वाटेल परंतु गोलंदाजाच्या समोर येतं ह्या ज्या धावा बनवायच्या आहेत ना ह्या तितक्या सोप्या नाही आहेत. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. संदेश सर चला टॉसला या. ओके सर. आमचे RS राहुलभाई शहा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कालही उपस्थित होते. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न जो केला आहे तिथे एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने मात्र धावफलकावरती धावसंख्या 3 वरती आपल्याला पाहायला मिळेल. इथे पंचाकडे हलकं सापील खूप मोठ्या प्रमाणात या दरम्यान जे केलं जाते. अपील पण म्हणजे फेटाळून लावलं जाईल. तिथे आपण पाहतोय संदेश सर प्लेइंग 11 द्या तोपर्यंत. इथे आयुष 11 अर्थात आयुष स्पोर्ट्स कोल्हापूर 40+ ही जी टीम किरण खतकर यांची मागच्या वर्षीचे विजेते आहेत.
गोलंदाजीवरती तयार आहे. इथे मात्र हा चेंडू डान्सिंग डामध्ये विकेट अष्टपट करून चेंडू गुणकाचा प्रयत्न केला जातोय. आपल्याला धावसंख्या आपण पाहू या ठिकाणी 1 पुढे जाईल. संघाची धावसंख्या 4 धावा धापल्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे RS राहुलभाई शहा या ठिकाणी जे उपस्थित आहेत आणि मला वाटतं RS सुद्धा अगदी म्हणजे नेहमीच एवढं प्रेम कसं काय निर्माण झालं क्रिकेटवरती मला अजूनही खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. जो माणूस क्रिकेटसाठी इतका स्वतःला वाहून घेईल नाही अशी ठराविक लोक आहेत नाही का संदेश सर, आणि ज्यांच्यामुळे मात्र क्रिकेट जिवंत आहे. खेळाडूंसाठी सपोर्ट असणं, त्यांना ग्लॅमर निर्माण करणं, कोणाच्या अडचणीला धावून जाणं, त्यामध्ये राहुलभाईंचा सुद्धा खूप मोठा हात आपल्याला पाहायला मिळतोय. मध्यंतरी जो काही महापूर आला होता स्वतः आमचे राहुलभाई त्यांच्या मिसेस पुण्यातून मात्र जे काही मिळेल ते सगळं काही घेऊन त्या पूरग्रस्तांना मदत करण्याचं काम या शहा कुटुंबाच्या वतीने केलं गेलं होतं. हे खूप मोठं योगदान आहे आणि ही सगळी पुण्य आहे, ही आईवडिलांची शिकवणूक आहे. तर या ठिकाणी कॅप्टन निश्चितप्रमाणे निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स निश्चितप्रमाणे अनुप सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, 40 प्लेचे कॅप्टन आहेत. तर दुसऱ्या बाजूने आमचे संजय वगडे सर जे आहेत, इकडे कॅप्टन आयुष स्पोर्ट्स कोल्हापूर संघाच्या ठिकाणी पाहायला मिळते. तर टॉस आपल्याला जो करायचा आहे, पिरोक्षकचं पहिलं षटक संपले, 4 धावा आहेत. नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवरती, तो विवेक शेलार गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 46 बनवायचे, त्यातल्या 4 झाल्यात, राहिल्यात 42. 24 चेंडू बाकी आहेत. 24 चेंडू 42 धावा अजून या दरम्यान बनवायच्या. तर टॉस करण्यासाठी या ठिकाणी मी विनंती करेल, ती व्यक्तीसुद्धा 40 प्लसच आहे, अशा व्यक्तीला या ठिकाणी मी टॉसला बोलवतोय. शिवछत्रपती पुरस्कार विजेते पद ज्यांना मिळालेलं आहे तायकांदोमध्ये आमची योगेशजी दांगट, इथे मात्र चेंडूची वाट पाहिली, चेंडू हातातून सटकलाय, त्या दरम्यान 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. हो, बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नाहीये आणि साच बाज और ये ताज कुल मिला के स्कोर अब 3 से जा पहुंचा है. वाह, साज बाज ताज और ये सरताज 4 धावा पळून पूर्ण केल्यात. क्रिकेटमध्ये दिरंगाई किंवा हलगर्जीपणा अजिबात चालत नाही आणि तेच घडले मैदानाच्या आतमध्ये. असं काय झालं की सहज कुणी ना कोणी चेंडू आडवेल असं मात्र पाहिलं गेलं आणि तर नंतर काय घडलंय, 4 धावा या कौशलने आणि किरण बेराड आता छोटूने जिकरीने मात्र पळून पूर्ण केल्यात. धापलक 4 पुढे जाईल. धापलक धावा संख्या 8 आहे. चला ना, 2 टीमचे कॅप्टन चला. अनुप सर या समोर या. शिवछत्रपती पुरस्कार विजेते योगेश दांगड सरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. इथे मात्र आपण पाहतोय हलकी हाताने चेंडू निश्चितप्रमाणे जो खेळला गेला, क्षेत्ररक्षण लाजवाब होताना पाहायमध्ये. फिरोज मला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला आलाय. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने मात्र आपल्याला पुढे जाऊन पोहोचेल तो आता 9 या धावसंख्येवरती. 9 रन 46 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे. योगेश दांगड सरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय टॉस केला जातोय आणि इथे आपल्याला पाहिजे आहे मैदानाच्या आतमध्ये मात्र 40 प्लसची फायनल आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या दरम्यान कौशलच्या बॅटमधून चेंडू मात्र डीप थर्डमॅनला अप्पर कट आणि चेंडू मात्र सीमारच्या झोपाचा अडवलाय. रिले होऊन चेंडू मात्र जो फेकला गेलाय, त्या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण आहेत आणि या 2 धावसंख्येनंतर धापलेकर धावसंख्या 11. 11 टॉस झाला. टॉस विन निलेश दादा भिंताडे 11. टॉस विन अनुप सर काय निर्णय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. सामना 5 षटकांचा आणि 1च एंड. कोणता हा की तो जो चालू आहे तो ओके. या दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय जो काही बॅटवरती येताना पाहायला मिळाला नाही. विवेक शेलारचा हा चेंडू अतिशय जबरदस्त. 11 धावा आहेत.
धावफलकावरती इथे 46 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे. 11 वरती धावफलक आपण पाहतोय. जवळपास अगदी 9च्या सरासरीने धावफलक जो बनवला गेलेला आहे आणि आता 6ची सरासरी जी पाहायला मिळते संघाची आहे. परत एकदा डॉट बॉल, लागोपाठचा दुसरा डॉट आलाय. वन टू गो बंटी. एक चेंडू या दरम्यान जो बाकी आहे. 11 चेंडू टाकून झालेत. 11 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. विवेक या दरम्यान आधी परत एकदा पॉईंटला चेंडू खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण सुरेख. त्या दरम्यान एक धाव. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये आणि दरम्यानच्या आकड्यामध्ये षटक क्रमांक 2 संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 12 धावा. उर्वरित चेंडू जे शिल्लक राहतील ते अजूनही 18 आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत. 34 धावा. 18 चेंडू 34 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे. 18 चेंडू 34 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे. यानंतर एक 40+ सामना मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. निलेशदादा भिंतडे स्पोर्ट्स यांच्या विरोधात आयुष स्पोर्ट्स कोल्हापूर. निलेशदादा भिंतडे 11 पुणे विरुद्ध आयुष स्पोर्ट्स कोल्हापूर यांच्यामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला निलेशदादा भिंतडे स्पोर्ट्स क्लब पुणे संघामध्ये अनूप, संदेश, अफजल, नाहीद, जहीर, नाझीम, त्याच्यानंतर तुकाराम, त्यानंतर संभाजी, धनंजय, दीपक, अजीज ही खेळाडूंची यादी आहे. तर इकडे आयुष स्पोर्ट्स कोल्हापूर संघामध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितप्रमाणे या ठिकाणी संजय ओगाडे आहेत. त्यानंतर नारायण आहे, सुधीर आहे, अमोल आहे, योगेश, संतोष. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. खेळाडूंना विनंती आहे वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे. भाऊसो आहे, संदीप आहे, अविनाश आहे, ज्योतिबाई. हां एकच आहे. ही 40+ची यादी निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. गोलंदाज स्पर्धेचा फिरोज आपल्याला जो पाहायला मिळतोय. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये मात्र फिरोजकडून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. धावसंख्या 12 आहेत. 18 चेंडू बाकी आहेत. 34 धावा इथं मात्र अजून जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पाहूया फिरोज गोलंदाजी मार्क होती तयार. समोरच्या बाजूला कौशल टिंगरे, नॉन ट्रॅकच्या बाजूला छोटू, किरण बिरड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता जर इथे वेळ घेतला एखाद्या टीमने तर पॅनल्टी 3 रनची दिली जाईल असं आयोजक कमिटीच्या वतीने कडक सूचना माझ्यापर्यंत आलेले आणि ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली. इथे चेंडू फाईन लेगला खेळायचा होता. मिस टाइम फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल दाबलेग एकडे वाढेल. संघाची धावसंख्या 30 रन. 46 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये जो करायचा आहे. 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला अजून 33 बनवायच्या आहेत आणि चेंडू 17 बाकी असणार आहेत. 17 चेंडूमध्ये 33 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. महेश शिंदे सर गोलंदाजीवरती तयार आहे. 13 वरती धावफलक. 17 चेंडू 33. फिरोज तयार. हो हा चेंडू शरीर भेदक. त्या दरम्यान एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न होणार का? स्वतः यष्टरक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूवरती आलाय. एक सिंगल येईल आणि ही सिंगल निश्चितप्रमाणे आपण पाहतोय लेग बायच्या रूपाने. धावफलक धावसंख्या 14 आहे. लॉंगापला या दरम्यान चेंडू पोहोचला आहे. त्या दरम्यान एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो 15 वरती. आपण पाहतोय की अगोदरच मगाची गोष्ट आपण सांगितली की इथे 45 वरती जरी थांबवला असेल परंतु 46 बनवताना कष्ट घ्यावं लागेल. अमित तांबे यांची तुम्ही प्राईज आहे. फिरोजने बोल घेतला 500 रुपये. लागोपाठचे 2 विकेट 1000 रुपये. पण बोलसाठी स्पेशली 500 रुपयाचं प्राईज आहे. गोलंदाज तयार आहे. क्लीन बॉल.
बोल्ड फलंदाज बाद अमित तांबेंचे 500 रुपये खरे ठरलेत. पुढच्या चेंडूवरती फलंदाजाला क्लीन बोल्ड केलंय. बाजूला फलंदाज आपण पाहिलाय छोटू अर्थात किरण बिरड बाद झालाय. तर आता त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज येतोय तो ललित क्षीरसागर हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर 2 सामने जेवायचे बाकी आहेत आणि आता 3:45 वाजलेत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपण 5-5 षटकांचे सामने तर केलेत, पण इथे विनंती एवढीच असणार आहे की वेळ वाचणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. आणि फिरोजने अजून एक चेंडूवरती जर फलंदाज बाद जर केला, आता तो कसाही हो, आता क्लीन बोल्ड नाही, आता फलंदाज कसाही जरी बाद झाला तरी अमित तांबे यांच्या वतीने 1000चं प्राईज असणार आहे. स्ट्राईकला ललित, नॉन ट्रॅकच्या बाजूला कौशाल. फुलटॉस चेंडू, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायमध्ये. धाबाला धावासंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 3 चालू असताना अवघ्या 15 धावा धाबालकरती आपण पाहतो. 31 धावा अजूनही बनवायच्या, 13 चेंडू बाकी आहेत. 13 चेंडूमध्ये 31 धावा अजूनही दरम्यानच्या बनवायच्या आहेत. आणि फलंदाज अजून खूप सारे खेळायचे बाकी आहेत. हो, परफेक्ट यॉर्क निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. चेंडू पोचला लॉंग ऑफला, तिथे क्षेत्ररक्षण सुरू आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धाबालक पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 2 बाद 16, उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि बनवायचे आहेत 30 धावा. 12 चेंडू 30. फक्त वेळ वाचवा, वेळ वाचणं गरजेचं आहे. अजित सर थोडंसं फक्त घाई करा. आता खेळाडूंना एक विनंती असेल, थॉमस प्लीज. आपल्याला 2 सामन्याच्या नंतर खेळवायचे, त्यासाठी आपल्याला पुरेपूर वेळ हवा आहे. आणि दोन्ही फायनल राहणार आहेत. एक 40+ फायनल आहे आणि एक सिंहगड करंडकाची मात्र खुल्या गटातील फायनल असणार आहे. हा सामना संपल्या संदेश सरांना विनंती असेल, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सामना संपल्या संदेश पार्टे सरांना विनंती असेल, आपल्या टीमला घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी जायचे. 12 चेंडू 30 धावा आणि गोलंदाजीवरती बंटी पटेल गोलंदाजीवरती तयार आहे. स्ट्राईकला ललित क्षीरसागर. परफेक्ट यॉर्क चेंडू डॉट. 11 गेंदे 30 रन और भी जीतने के लिए जबाना. फुल टॉस. चेंडू मात्र मिडविकेटला जो खेळला क्षेत्ररक्षक तैनात असेल त्या ठिकाणी एक सिंगल. सुहास त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहिल्यामध्ये एक सिंगल येईल. धाबालकाची धावासंख्या इकडे पुढे जाईल. धाबालका धावासंख्या 17 धावा आहेत. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर एकही चौकार एकही षटकार या डावात पाहायला मिळालेला नाहीये. ज्या 4 धावा आहेत त्या फक्त ओरतुरीच्या आहेत. आणि इथे मात्र फुल टॉस आहे आणि तिथे झेल आहे. कौशल टिंगरे बाद आहे. विवेक शिलार झेल घेताना पाहायला मिळाला. आतापर्यंत 31 चेंडू टाकून झालेत. 31 चेंडू जे आम्ही पाहिलेत अजूनपर्यंत 31 चेंडूमध्ये एकही चौकार किंवा एकही षटकार आले नाही. कारण पहिल्या डावामध्ये जो काही षटकार आला होता तो 4थ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती आला होता. त्यानंतर 4 चेंडूवरती मोठे फटके नाही, शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके नाही आणि अजूनपर्यंत आताही नाही. या दरम्यान खोलगटाचा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल. नवीन फलंदाज आलाय आकाश काळे. 22 पण एक सिंगल येईल. धाबालका धावा संख्या जी आहे ती 18 धावा आहेत.
स्ट्राईकला आता ललित आकाश काळे मला वाटतं. या दरम्यान आधी आकाशच्या बॅटमध्ये चेंडू कव्हरला पोहोचलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल तिथे थॉमस, क्षेत्ररक्षक खराब, 4 रन. शेवटचे 7 चेंडू आणि 24 धावा. अजून सामना संपलेला नाहीये. 7 चेंडूमध्ये 24 धावा. स्पर्धेच्या मानाने किंवा खेळपट्टीच्या मानाने सामना संपलेला नाहीये. पण इथे गोलंदाज काय करमात करतात पाहिजे. इथे चेंडू मात्र बॅटवरती आला नाही आणि इथे वाईड प्लस 1 अशा 2 धावा वाईडच्या रूपाने मिळणार. चेंडू डावीच्या बाहेर या दरम्यान जो टाकला जातोय. दापले दोन्ही पुढे जाईल. दापलेकर धावा संख्या जी आहे ती आता 24 धावा. शेवटचे 7 चेंडू 22 धावा. 7 चेंडू 22 आणि या शेवटच्या चेंडूवरती म्हणजे हा जो 14 षटकातील शेवटचा चेंडू त्याच्यावरती जर एखादा मोठा विकेट जर आला तर सामन्यातली रंगत मात्र जी वाढली जाणार आहे. 7 चेंडू 22 धावा. आणि इथे बिग हिट तर केलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती और ये 4 रन. थँक्यू. ललितच्या बॅटमधून आपण पाहिलं एक चौकार त्याला पाहायला मिळालंय. आता आकाश काळे आणि ललितच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. राहिलेल्या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 18. त्या कशा पद्धतीने पूर्ण केल्या जात आहेत. 6 गेंदे 18 रन. आणि इथं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुहास पवार गोलंदाजी मार्क होती तयार आहे. 6 गेंदे 18 रन. वेळ वाचवा, समय बचाइए. अजित सर प्लीज कॉपरेट करा. शाहिद, बंटी पटेल, विवेक शेलार, थॉमस, फिरोज शेख, प्रथमेश म्हात्रे, प्रथमेश नाना पवार, शाहिद, सहा चेंडू आणि 18 धावा इथं मात्र जिंकण्यासाठी बनवायच्यात. मेगा फायनलला कोणता संघ जाऊन जी पोचणार ते आपल्याला पाहिजे. सुहास गोलंदाजीवरती आहे. स्ट्राईकला असताना फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे आकाश काळे नॉन ट्रॅकच्या बाजूला. ललित क्षीरसागरच्या बॅटमधून आपण एक चौकार जो पाहिलाय 2 नॉन ट्रॅकच्या बाजूला. 6 गेंदे 18 रन. आणि गोलंदाज गोलंदाजीवरती आता तयार आहे. नाव आहे सुहास आहे. 6 गेंदे 18 रन. सहा चेंडू 18. हो खोलबटाचा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी जो टाकला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि फिकी येईपर्यंत इथे फलंदाज बाद होईल. चांगली फिकी आणि चांगली क्षेत्ररक्षक भूमिका अजितची पाहायला मिळाली. धक्का क्रमांक 4. ते अजूनही 5 आणि 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 17 धावा ज्या बनवायच्या आहेत. आकाश काळे बाद झाले. आकाशच्या जागेवरती नवीन फलंदाज आता गणेश लिमगुडे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. बोला मार्किंग. ओके महेश सर एक हा सामना संपला 5 चेंडू बाकी आहेत की लगेच मार्किंगसाठी संतोष भाऊ अडसूळ ग्राउंड्समनला विनंती असेल. सामना संपला की आपण मैदानाच्या आतमध्ये मार्किंगसाठी जायचंय. संतोष भाऊ अडसूळ नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. गणेश लिमगुडे जो स्ट्राईकच्या बाजूला असणार आहे. 5 चेंडू आणि 17 धावा.
हा चेंडू डॉट. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू तो निश्चित प्रमाणात खेळलाय. एक सिंगल आली. आता शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 16 धावा बनवायच्या. 2 षटकार, 1 चौकार किंवा 3 षटकार इथं मात्र खेळावे लागणार आहे. इथे हा चेंडू डॉट. 2 चेंडू 16 धावा. 30 वरती धापलक निश्चित प्रमाणात आपण पाहतोय. संतोषभाऊ अडसूळ ग्राउंड्समन आपण तयारीत राहा. कारण 1 चेंडू यायचा बाकी राहिलेला आहे. मार्किंग करायचं आहे खेळपट्टीवरती. त्यामुळे संतोषभाऊ अडसूळला विनंती असेल आपण सामना संपल्या मैदानाचा ताबा घ्या, मार्किंग करा. आणि संदीपच्या टीमला विनंती असेल निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. या दरम्यान हेलिकॉप्टर आणि चेंडू मिड विकेटला बंटीच्या हातातून सुटलाय. आणि जरी झेल सुटला असेल परंतु इथे मात्र सिंहगड करंडकाच्या खुल्या गटामध्ये आपण पाहतोय संघ शशी तारा प्रतिष्ठान रायगड टीम ओनर नगरसेवक श्रीकांत भाऊ जगताप यांच्या मालकीचा असणारा रायगडचा संघ जाऊन पोचलाय मेगा फायनलला. फायनल होईल खुल्या गटातील जागडे प्रतिष्ठान हिंगणे आप्पा जागडे यांची टीम आणि त्यांच्या विरोधात संघ असेल शशी तारा रायगड. दोन्ही ओनर एकाच भागातले आहेत.